एका घराण्याचं राज्य, तब्बल 72 वर्ष, आणि मग एकाच निवडणुकीत सगळं काही बदलून जातं. असं कसं होऊ शकतं? भारतीय लोकशाहीची ताकद समजून घेण्यासाठी चला पुसदच्या या राजकीय भूकंपाची कहाणी सविस्तरपणे जाणून घेऊया. आपण बोलतोय महाराष्ट्राच्या विदर्भ भागाबद्दल, जिथे 72 वर्षांपासून एकच राजकीय समीकरण होतं. पण अचानक ते सगळं बदललं. हे जे वळण आलं ना, ते अनपेक्षित वाटत असलं तरी त्याची चिन्ह खूप आधीपासून दिसत होती. 72 वर्ष, विचार करा, तब्बल 7 दशक, म्हणजे किती पिढ्या गेल्या असतील. इतका प्रचंड काळ नाईक कुटुंबानी ह्या मतदारसंघावर आपलं वर्चस्व, म्हणजे एक प्रकारची पकडच ठेवली होती. पण मग 2024 मध्ये काय झालं? निकाल बघितल्यावर धक्काच बसतो. एनडीएचे इंद्रनील नाईक यांना मिळाले जवळपास 60% मतं, आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार शरद मैंद यांना फक्त 17%. आता सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की 72 वर्षांचा हा जो अभेद्य मानला जाणारा किल्ला होता, तो असा एका झटक्यात कोसळला कसा? चला तर मग आज आपण याच पराभवाची आणि त्याच्या मागच्या कारणांची चिरफाड करणार आहोत. आपण बघू की ही परंपरा कशी संपली, तिथल्या लोकांच्या मनात काय आहे, आकडे काय सांगतात, आणि मग शेवटी इथून पुढे काय, याचा एक आराखडा आपण पाहू. तर आपल्या विश्लेषणाचा पहिला भाग, 7 दशकांचा एक मजबूत गड तो असा कसा काय ढासळला, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण ऐका, हा बदल फक्त आकड्यांचा खेळ नाहीये. राजकारण म्हणजे आकडे नसतात. राजकारण म्हणजे माणसं असतात, त्यांच्या भावना, त्यांच्या समस्या. कोणताही निकाल समजून घ्यायचा असेल तर आधी त्या मातीचा आणि तिथल्या माणसांचा आवाज ऐकला पाहिजे. आणि जेव्हा आपण पुसदममधल्या लोकांचा आवाज ऐकतो तेव्हा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा समोर येते. ते म्हणतात पाणी आणि विजेची आश्वासनं ती आता फक्त मुरुगजळ वाटतात. नेते फक्त मतांसाठी येतात, निवडणुकीच्या वेळी दसतात आणि मग गायब होतात. तर मग त्यांच्या नेमक्या तक्रारी आहेत तरी काय? सगळ्यात मोठी समस्या आहे शेतकऱ्यांची. कापूस, सोयाबीनला भाव नाही, कर्ज वाढत चाललंय. मग आहेत अपूर्ण राहिलेले प्रकल्प, जसे की वॉटर ग्रिड आणि रस्ते. तरुणांच्या हाताला काम नाहीये, बेरोजगारी वाढलीये. आणि या सगळ्याचा परिणाम काय? तर लोकांचा व्यवस्थेवरचा, राजकारण्यांवरचा विश्वासच उडालाय. आता इथे कृषी संकट हा शब्द आपण वापरला, याचा अर्थ काय? म्हणजे ही काही एका दिवसाची समस्या नाही, ही एक दीर्घकालीन आर्थिक अडचण आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर, पिकांचं नुकसान, बाजारात भाव नाही, आणि मग त्यातूनच विदर्भात आपण ज्या दुर्दैवी घटनांबद्दल ऐकतो, म्हणजे शेतकरी आत्महत्या, त्या घडतात. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या लोकशाहीमध्ये लोकांसमोर जे बोललं जातं, जी आश्वासनं दिली जातात, ती माहितीपूर्ण आणि जबाबदारीने दिलेली असली पाहिजेत. कारण जेव्हा लोकांना स्पष्ट आणि खरं चित्र दिसतं, तेव्हाच ते सन्मानाने आपला निर्णय घेऊ शकतात. ठीक आहे, लोकांच्या मनात नाराजी आहे हे तर स्पष्ट झालं. पण ही नाराजी मतांमध्ये कशी उतरली, याचं उत्तर आपल्याला आकड्यांमध्ये मिळतं. चला तर मागच्या काही निवडणुकांचा डेटा काय सांगतोय ते जरा बारकाईने पाहूया. नाईक कुटुंबाच्या विजयाचा ट्रेंड बघा. 2004 मध्ये 41,000पेक्षा जास्त मतांची आघाडी होती. चांगली आघाडी होती, पण हळूहळू ती कमी होत गेली. आणि 2019ला तर ती फक्त 9-9.5 हजारांवर आली. हीच ती धोक्याची घंटा होती. 2024च्या निकालाची ही एक प्रकारे स्पष्ट चाहूल होते. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आघाडीची एकजूट. आकडे बघा किती स्पष्ट सांगतात. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होते, म्हणजे 1999 किंवा 2014 मध्ये, तेव्हा त्यांची मतांची टक्केवारी जवळपास 64% होती. आणि 2024 मध्ये काय झालं? आघाडीत फूट पडली आणि मतांचा आकडा थेट 17%वर येऊन आदळला. आणि बघा, ज्यावेळी इकडे मतं कमी होत होती, त्याचवेळी दुसरीकडे काय घडत होतं? भाजपची मतं सातत्याने वाढत होती. 2014 मध्ये भाजपला जिथे फक्त 11% मतं होती, तीच 2019 मध्ये वाढून तब्बल 42%च्या जवळ पोचली. म्हणजे एका नवीन शक्तीचा उदय तिथे स्पष्ट दिसत होता. तर मग या सगळ्या परिस्थितीत महाविकास आघाडी आज नेमकी कुठे उभी आहे? त्यांच्या ताकदीच्या बाजू कोणत्या आणि कमकुवत दुवे कोणते आहेत? चला याचे एक सामरिक मूल्यांकन करूया. तर ह्या विश्लेषणात काय दिसतंय? ताकद काय आहे? नाईक कुटुंबाचं जुनं नेटवर्क आणि बंजारा समाजासारखा एक पारंपरिक मतदारसंघ. पण कमजोरी काय? आघाडीतच फूट आहे, स्थानिक पातळीवर चेहरा नाही आणि संसाधनांची कमतरता. संधी कुठे आहे? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यात. आणि धोका? तो आहे भाजपच्या डबल इंजिन सरकारच्या नॅरेटिव्हचा. म्हणजे केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्यामुळे विकास वेगाने होईल, हा जो दावा केला जातो तो. तर मग प्रश्न हा आहे की जिथे विश्वास तुटला आहे आणि आघाड्या विखुरल्या आहेत, अशा परिस्थितीत पुनर्बांधणीची सुरुवात करायची तरी कुठून? कारण बघा,
फक्त पराभवाचं विश्लेषण करून काहीच साध्य होत नाही. पुढे काय करायचं हे महत्वाचं आहे. लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी, राजकीय जागा पुन्हा काबीज करण्यासाठी एका ठोस, विचारपूर्वक बनवलेल्या योजनेची गरज आहे. पाहूया असा आराखडा कसा असू शकतो. या योजनेला आपण चतुर्मुख सिद्धांत असं नाव देऊ शकतो. विजयासाठीचा एक चतुर्सूत्री मार्ग. पहिला मुद्दा नेतृत्व. एक विश्वासार्ह स्थानिक चेहरा हवा. दुसरा समुदाय. जो पारंपरिक बंजारा समाज आहे त्यांच्याशी पुन्हा नातं जोडायला हवं. तिसरा मुद्दे. शेतकऱ्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवायला हवं. आणि चौथा जो खूप महत्वाचा आहे डिजिटल. कारण इथले 70% लोक इंटरनेट वापरतात, त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं. आणि हे करण्यासाठी काही ठोस पावलं उचलावी लागतील. पहिलं, महाविकास आघाडीने एकत्र येऊन एकच उमेदवार द्यायला हवा. दुसरं, शेतकरी प्रथम हा अजेंडा काही ठोस आश्वासनांसोबत लोकांसमोर ठेवायला हवा. तिसरं, एक स्पष्ट फरक दाखवायला हवा की त्यांनी दिलेली खोटी आश्वासनं आणि आमची वचनबद्धता यात काय अंतर आहे. आणि चौथं, जिथे मतांमध्ये जास्त चढउतार होतो तिथे बूथ पातळीवर कार्यकर्त्यांना सक्रिय करायला हवं. आणि हो, जेव्हा आपण डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा विचार करतो तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. लोकांची प्रायव्हसी, त्यांची संमती याचा आदर करणं खूप गरजेचं आहे. हा फक्त काही कायदेशीर नियम नाही, तर हे नेते आणि जनता यांच्यातल्या विश्वासाचं नातं आहे. आणि शेवटी राजकारण म्हणजे फक्त निवडणुका जिंकणं किंवा हारणं नसतं. राजकारणाचा खरा अर्थ आहे सुशासन. ते एक वचन आहे, एक करार आहे जो लोकप्रतिनिधींनी जनतेला दिलेला असतो, सेवा करण्याचा आणि दिलेली वचनं पूर्ण करण्याचा. या सगळ्या विश्लेषणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. जेव्हा शासन आणि सामान्य मतदाराचं रोजचं जगणं यांच्यातला संबंध तुटतो तेव्हा मोठ्यात मोठी जुन्यात जुनी राजकीय परंपरासुद्धा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू शकते. तर मग विचार करायला लावणारा प्रश्न हा आहे की एका न पाळलेल्या आश्वासनाची खरी किंमत काय असते आणि लोकांचा उडालेला विश्वास परत मिळवण्यासाठी काय करावं लागतं. फक्त पुढच्या एका निवडणुकीसाठी नाही, तर येणाऱ्या संपूर्ण पिढीसाठी.